हॅलो काका कुठं आहे? हा अण्णा आहेत काय? हा नाही. बोला की हाय की दारावर आहे. अरे पोरीला पोराला पोरगी ठरवायचं जायचं आहे. मला एक सांगा आधी पोराला पोरगी बघायची आहे का पुरीला पोरगा बघायचा आहे? अरे काय लागा ते शब्दात ना आला का तू ते शब्दच कसा धरतोय लागा? मग माझ्या पोराला पोरगी बघायला जायचं आहे लवकर. माझ्या चल ये. पोरीला ये म्हणतोय हा, काय आहे ते पडदेशी बोल की काय लावलंय रे? बर बाबा नीट बोलतो तू काय शहाणा नाही मला माहित आहे. अरे गरज तुला का मला मी येत नाही जातोच तो. बर अरे मी सांगतोय तुला ऐक की लागा हा कळकाड गेला का माझ्या पोराला पोरगी बघायला जायचं आहे आजच. अरे तुझं आण ओ करतो त्या पोरीला पोरं उतेली पट 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 बोल कुठल्याही पोरगी काय आहे कसं काय ठरवायचं आहे काय कर बरं जायचं आहे कशाला तेवढं मला सांग. हा कशाला जायचं आहे आपणाला? तुला तीन सांगायचं घर. काय रे? अरे पहिल्या स्टार्टला मी बोललो गेला का माझ्या पोराला पोरगी बघायला जायचं आहे. बर याला का काय तू येडा बिडा आहेस का काय मला काय कळणार. बर जाऊया की 2-4 दिवसानं मग. अरे का लगा आज ठरले न पुन्हा मग लगा दुसऱ्यानी तिथं गेल्यावर मग काय त्यांचं लग्न ठरलं की तिकडं एकतर पोरी मिळेना त्या. आणि तुझं काय तोंड बिंड पेटलं होतं काय रात्री सांगायला तुला काय झालं? तू तर लगा ताईट झालतास पेलतास कुठं का नाही ते तुझं कामच वेगळं असते रे. अरे अंधार पडलं का काकाला लागतेच रे चरवी भरून. बर मग तू सकाळ सकाळी बोलायचं आता वाजले 10 मी मोटर चालू केल्या हा. दार मोडा लागलोय हा आणि तुझं आता आलंय कुठं जायचं म्हणला? लगा तू लगा खरं माझं डोकं पाक तो खाल्लंय गाड्या. तुला 3दा-4दा बोललं तर तीच बोलतोय लगा मी नाकली जाय काय रे तू. बघ अण्णा झालंय का तुला सांगतो आता हा मी मोटर चालू केल्या हा आता भांडून पाणी घेतलंय भावाकडं हा आणि आता जर ते दार मोकळं सोडून किंवा मोटर बंद करून तुझ्या संग जर आलो हा. तर ती पुन्हा अजून भांडणार आहे. अरे ते येड्या भोकाच्या आधी भांडू नको बरं. आज मला जायला माझ्या पोराला पोरगी बघाय. हा अरे सगळं खरं आहे की पोराला पोरगी 4 दिवसांनी गेलो का होते पोराला पोरगी? आला का आज जायचं म्हणलं हो ना तू 4 दिवसाची वार्ता करायला लागलाय. तू मग तुझ्या काय कार्यक्रम येईल का नाही तुझ्या? नाही नाही माझ्याकडे गवतासारखं पैसे येतं मी असं पैसे यूज करून काही करेन. नुसतं पैशानं होत नसतं का नाही. तिथं माणसं जगते ती ठरवायला पैसा नाही ना लागत. हा आणि तू जरा पैसे खर्चायला शिक जरा. का काय म्हणजे अरे तेच मग चांगलं पैसे खर्च करून पोराला शिकवलं असतं हे जरा तुम्हाला आकले नाही जन्म कशाला देता रे तुम्ही? पोरं आज ठरवायचं आहे जरा जन्माचा आणि ह्याचा काय विषय आहे इथं? कुणी जायचं आहे आपणाला? आला का तुला गंज खाल्लंय काय रे तुझ्या डोक्यानं? हा अरे 10 वेळा बोल बळबळ करतोय काय तू? तसं नाही रे अण्णा. अण्णा ऐकून घे मी काय म्हणतोय तुला कुणीकडे जायचं आहे तुला मी 5 वेळा विचारत होतो गावाचं नाव काय सांगितलं का आम्ही काय लग्न मोडतोय काय जाऊन? अरे तुला का करायचं चल गेला का तो? अरे येणार तर आहे की मी रे पण म्हणतोय जाऊया 4 दिवसानं. अरे आता जायचं तुला का तू मला तर वाटतंय बळबळ तुला का नाही माझ्या पोराचं लग्न ठरवायचं नाही आहे ना असं आहे काय? अरे नाही 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 तू 100% तुझं का नाही मनात ते आहे. अरे माझ्याही पोराला लगीन झालं नाही तुझ्या पोराला आधी लगीन कसं होतंय? हा मग तीच तुला सांगतोय मी का नाही तुला तीच लगा डोक्यात यायला लागले म्हणजे माझ्या पोराचं लग्न ठरवायचं नाही का तर हा. अण्णा मी काय म्हणतोय आतनं 4 पैसे दे काय आणि काय करायचं ते कार्यक्रम करून घे पण मी काय म्हणतोय कुठं जायचं तेवढं सांगे. अय लगा तू बळबळच करायला लागलाय तू भजीर झालाय गाड्या तुझ्या का नाही डोक्याच्या का नाही काय करायचं काय लागा मग 100 वेळा म्हणतोय मी का नाही पोराला पोरगी बघायला जायचंय पोराला पोरगी बघायला जायचंय तू एवढा करसा नालाय काय रे? अरे अण्णा मग गावाचं नाव सांग ना. गावाचं नाव तुला कसं सांगू रे लागा एकतर का नाही 2-3 वेळा तू लग्न मोडलेली माझ्या पोराची. हा आणि तुला कसं सांगू एवढं कसं लागत दलिंद्र? अरे लग्न मोडण्यामागचा माझा शुद्ध हेतू होता माझ्या मुलासाठी मी पोरगी बघत होतो हा. म्हणून त्यांना म्हटलं हीच पसंत नसला तर माझं पोरग बघा म्हटल्यावर त्यांनी पुन्हा पसंत केला त्याला मी काय करू? आला का तुझ्या पोराच्या तोंडा खरमोडी तोंडाच्या पोरगी देते तुम्ही. हा तुला का नाही मला सांगायला मला का नाही का आमच्या पोराला पोरगी बघायला सोडून का नाही तू लगेच ना गावाचं नाव ते माणसाचं नाव म्हणजे तिथं लगेच सुटका करायला जातोस काय लग्न मोडायला? मग बरं आपल्याला जायचं आहे कोणीकडे आता? नाही 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 तू खरंच लागा तू विचार करत नाही लागा तू का तर तू किती दलिंद्र आहे जर
तुला नाग आवाज नाव सांगायचं असलं तर मला फोन कर नाही मला चल गावात म्हणू नाव नको. सांगत नाही तू लगेच तिथं जाऊन लग्न मोडतोय माझ्या पोराला लगेच आता आज मला ठरवायचं जायचं आहे. अरे ठरवू की ती मुलगी पसंत पडल्यानंतर ठरवायचं आहे का आता डायरेक्ट लगेच ठरवायचं आहे का पण नाव तुला काय सांगायची गरज आहे आधी. मग माझं दाराची होती 4 दिवसांनी जाऊ मग माझं मी चौकशी करतो कुठं चाललाय तू ते ए लगा तुला का कसं आहे लगा मला आज जायचं आहे रे. अरे जा की मग मी कुठं काय म्हणतो तुला मला दारायचे ते मला खरंच पुन्हा तुझ्या पोराला का ना काय करशील. माझ्याकडे गौतमाने पैसा आहे मी असा पैशानं पैसा कोण खात नाही चल पैसा नाही माणूस लागतं तिथं. मग तो किती माणूस गाणे आहे तुला एक माणूस गावात मिळवणार मीच कशाला पाहिजे रे अरे जवळचा माणूस लागतो. तू मला जळवायसाठी करायला लागलाय तुझ्या पोराचं लगीन होत नाही तुझा पोरगा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि माझ्या पोरात कसं करतोय म्हणून तू मला लागलाय बोलवायला. अरे माझ्या पोराचं लग्न ठरवूया मग तुझ्या पोराचं लग्न ठरवूया का तू का नाही पहिले लग्नच मोडतोय दुसऱ्यांची. अरे मोडायचा कुठं विषय आहे आपण जायचं आहे लग्नाला सगळं कराय पण कुठं जायचं आहे म्हणून विचारतोय रे मी. हे नाव सांगत नाही चाले तू लई शहाणा होऊ नको तू का नाही लग्न मोडतोय लागा हा लाज वाटते तुला. बघ अण्णा मी काय म्हणतो ऐकून घे चांगली मोठी 4 चाकाची गाडी घे फक्त मला एकच कर आपण कुठं जायचं आहे तेवढं सांग. मी सांगत नसतो तू जाऊन का नाही तू दलिंद्रपणा करतोय जाऊन पुढं आणि लगेच का नाही लग्न आयुष्यातच लग्न तू का नाही होऊ देणार नाही. मग आता अण्णा तुझं माझं बनलंय एकदा काय बनले कसं लगीन होतंय ते बघ तूच तुझ्या पोराचं. अरे हा. बघ आमच्या नशिबानं आम्हाला पोराचं लग्न होईल परंतु का असली दलिंद्रपणा सोड. मग असं करतो हा तुझं तू गावातली माणसं 4 बघ घे आणि जा तू मला संध्याकाळी आल्यावर कळतंय तू कुठं पोरगी बघून आलाय नाही जर पट्ट्यात लगीन मोडणार तर काका म्हणून नावच सांगत नाही तुला. अरे मग नाव का मग तुझ्या असल्या दलिंद्रपणा म्हणून तर का नाही तुझ्या पोराची लग्न होण्याची अरे असे मोडण्यानं तर. आणि तू लय शाना झालाय माझ्या पोराला खरमडे म्हणते तुझं पोरग डरजू लायला का त्याचं काय दारू पिऊन पडतंय हेन तेन पाहुण्याला कुठे एकदा सांगितलं मी लगा दारू पिऊन पडतंय म्हटल्यावर तो लगा धरून बसलाय ते माणसात मला म्हणतोय 4 लग्न मोडली नाही मोडली कशाला तुझं लगीन मोडायला आलो रे मी. तू 100% लग्न मोडे आहे तू 100% लग्न मोडे तू लग्न का नाही हमेशा का नाही माझीच काय लई गावातली जाण्याची मोडली तू. बरं अण्णा कुठं जायचं सांगताय का फोन ठेवू मला दार वापा भरलाय. ए ठेव तू पण नालाय का मला जाऊ दे बघाय पोरगी चल जा तिकडे कुठं जाय तिकडे जा जा बघून या कसं लग्न होतं ह्या पट्ट्या बघतो अरे चल अण्णाला लय असे येते ती